इंडियाच्या खासदारांचा संसद भवन परिसरामध्ये मोर्चा। रांचीतल्या लाठीचार्जच्या विरोधामध्ये खासदार आक्रमक। काँग्रेस आणि एनडीए खासदार आमने सामने। मुंबई लोकलमध्ये 3 डबे जेनझींसाठी राखीव करा। भाजप नगरसेविका तेजस्वी घोसाळकरांची मागणी, तर रेल्वे मंत्र्यांना पाठवलं पत्र। शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी। आजच्या सुनावणीमध्ये काय होणार याची उत्सुकता। जळगावचे पालकमंत्री म्हणून गिरीश महाजनांचा उल्लेख। महापालिकेच्या वृक्षारोपण कार्यक्रमातील बोर्ड चर्चेत। चूक लक्षात येताच प्रशासनानं फलक हटवला। छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थी प्रशिक्षणार्थींचं आंदोलन मागे। बजाज कंपनीच्या गेटवर केलं होतं काम बंद आंदोलन। राज ठाकरे आणि बजाज कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा। चिपळूणमध्ये भटक्या पानांची दहशत। शाळकरी मुलाचा पाठलाग करतानाची थरकाप उडवणारी दृश्य। नाशिकच्या सापुतारा मार्गावर बाईक आणि कारचा भीषण अपघात। एकाचा मृत्यू तर 4 जण जखमी। अपघातानंतर दुचाकी जळून खाक। अमरावतीमध्ये पाण्यातून पडून पर्यटकाचा बळी। चिखलदरातल्या जत्रेतील दुर्घटना। गंभीर जखमी पर्यटकाचा अखेर मृत्यू। पुण्यामध्ये पुन्हा गाड्यांची तोडफोड। सुयोगश्री सोसायटीमधील घटना। 5 ते 6 गाड्या फोडल्या। अकोल्यामध्ये पीएसआयला मारहाण करणाऱ्या 20 जणांना अटक। सीसीटीव्ही आणि व्हिडिओच्या माध्यमातून आरोपींची पोलिसांनी ओळख पटवली। पर्यटकांच्या मुजोरीमुळे सिंधुदुर्गातील बाबा धबधबा बंद। पोलीस पाटलांवर पर्यटकांनी हत्यार उपसलं। स्थानिकांमध्ये मोठा संताप। उजनी धरण 99.78% भरलं। धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक कमी। भीमा नदी पात्रामध्ये सुरू असलेला विसर्ग देखील बंद। नाशिक जिल्ह्यामध्ये भूकंपाच्या धक्क्यांनी ची मालिका सुरूच। दिंडोरी, पेठ, सुरगाणा तालुक्यात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के। शिरवळमध्ये भीषण अपघात। 4 युवकांचा मृत्यू। मृत तरुण कामशेत मावळ परिसरातले। कारचं नियंत्रण सुटल्याची प्राथमिक माहिती। मुंबईचा पूर नियंत्रण पॅटर्न राज्यामध्ये राबवा। विधिमंडळ समितीचे प्रमुख रवी राणांचे निर्देश। मराठा आरक्षण उपसमितीची महत्त्वाची बैठक। मनोज जरांगेंच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर सविस्तर चर्चा होणार। बावनकुळेंनी अधिकाऱ्यांना प्रवक्ता बनवलं। मनोज जरांगेंच्या टार्गेटवर पुन्हा एकदा चंद्रशेखर बावनकुळे। आरएसएसची विशाखापट्टणममध्ये 2 दिवसीय बैठक। जेनझींसोबत कनेक्ट वाढवण्यावर मंथन होणार। 22 संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार। शिक्षक भरतीच्या प्राधान्यक्रमांसाठी मुदतवाढ। वेबसाईटच्या तांत्रिक अडचणींमुळे उमेदवार हैराण। नाशिकमध्ये 4 महिन्यातच काँक्रीटचा रस्ता पुन्हा फोडला। नगरसेविका हेमलता पाटील यांची तक्रार। स्मार्ट सिटीच्या नावाखाली खोदकाम। नागपूरमध्ये सीताबर्डी परिसरात 10 ते 15 जणांच्या टोळक्याकडून हुल्लडबाजी। विरोध करणाऱ्यांच्या विरोधामध्ये अरेरावी। उत्तराखंडच्या चमोलीमध्ये ढगफुटी। पुरामध्ये बीआरओचा पूल गेला वाहून। काही वाहनं देखील गेली वाहून। नमस्कार, मी शुभम शिंदे। बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत।